एकनाथ शिंदे होणं कधीही सोपं, पण ठाकरे होणं खूप अवघड आहे. भाजप कधीच कोणाचा मित्र होऊ शकत नाही, हे वेळ गेल्यावर आणि वेळ आल्यावर शिंदेंना कळालं. त्यामुळंच एकनाथ शिंदे 4 वर्षात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसमोर काय म्हणाले बघा. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. हा निरोप समारंभ नाही, हा शुभेच्छांचा वर्षाव आहे. हा तुमचा शेवट नाही. या आपण कधी भेटूयात, सोबत बोलूयात. एकनाथ शिंदे असं सांगत आहे की उद्धव साहेब हे राजकारण आहे. इथं नीतिमत्ता, भावना, इमानदारी यांना राजकारणात स्थान नाही. आपण पुन्हा एकत्र बसूयात, बोलूयात. त्यामुळंच 4 वर्षात पहिल्यांदाच ठाकरेंनी असं म्हटलं की एकनाथ शिंदेंसारखा माणूस जो माझ्या खूप जवळचा होता, त्या माणसालाही मी कधी कळलोच नाही. उद्धव ठाकरेंचे हे शब्द ऐका. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. काल त्या नीलम गोरेच्या भाषणात मी तो एक 20 पैशांचा शब्द ऐकला. 20 पैशावाले आता मला ट्रोल करणार. मला खरंच नवल वाटलं. 25 वर्ष शिवसेनेच्या जीवावर आमदारक्या भोगणाऱ्यांनी, बरं मागच्या दरवाजाच्या आमदारक्या, बरं का ह्या पुढच्या दरवाजाच्या आमदारक्याही नाही, मागच्या दरवाजाच्या आमदारक्या भोगणाऱ्यांना अजूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख कसे कळले नाहीत. म्हणतात 20 पैसेवाले आता मला ट्रोल करतील. म्हणजे सोशल मीडियावर त्यांचा तो रोख होता. त्यांना काय माहिती, 20 पैसे नाही, 20 जन्म आम्हाला शिवसेनेसाठी अपुरे आहेत. आमच्या शिवसेनेसाठी पुढचे 20 जन्म आम्ही शिवसेनेची अशीच अविरत सेवा करू. उद्धव साहेब, का कोणास ठाऊक शिवसैनिकांना थोडं माफ करा, पण मनापासून एक गोष्ट मनामध्ये येते. बघा, माझा हा विचार आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये व्यक्त व्हा. उद्धव साहेब माणसं आयुष्यात खूप वंगाळ कमवली. म्हणजे जे वाक्य मी दादांना म्हणतो तेच वाक्य उद्धव साहेब तुम्हालाही म्हणतो. तुम्हाला बोलण्या इतका काही मी मोठा नाही. ही असली माणसं यांची कवडीची लायकी नसताना ह्या माणसांना तुम्ही राखेतून उठून एवढं मोठं केलं. आज ही माणसं तुम्हाला कसं वागायचं, कसं जगायचं, कसं बोलायचं, कसं भेटायचं ह्या गोष्टी शिकवू लागले. म्हणजे करंगळी पकडायला दिली असताना हात पकडला, तर हात पकडल्यानंतर डोक्यावर काय करतायत पहा ही माणसं. काय म्हणाले, मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही. भेटला नाही असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी माझ्या जवळचे, पण मी कोणाला कळलोच नाही. खरं तर उद्धव साहेब, तुम्ही आम्हाला कळालात एवढं पुरेसं आहे. आणि तुम्ही आम्हाला कळालात, आम्ही तुमच्या सोबत आजन्म आहोत. आजन्म पुढचे मी मगाशी म्हणालो 20 जन्म तुमच्यासाठी उद्धव साहेब, या शिवसेनेसाठी, या 4 अक्षरांसाठी. स्वतः या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणतात त्यांनी शेवटच्या क्षणी सुद्धा, म्हणजे आपली पुढची विधान परिषद फिक्स करण्यासाठी, त्या एकनाथ शिंदेंना खुश करण्यासाठी पुन्हा उद्धव साहेबांवर टीका करण्याची तो जो काही केविलवाणा प्रयत्न केलाय, जरा एकदा तोही ऐका. तळ पायाची आग मस्तकात जाईल. ह्या महिलेचं किंवा ह्या उपसभापतीचं काय अस्तित्व होतं राजकारणामध्ये. किंबहुना शेवटची जी टर्म ह्यांनी आता जी निवृत्त होत आहेत ही सुद्धा उद्धव साहेबांच्या काळातली आहे. 14ला सुद्धा आणि 20ला सुद्धा उद्धव साहेबांच्या काळातली त्यांची ही टर्म आहे. त्यांना उद्धव साहेबांनी ही उमेदवारी दिली होती. स्वतःच्या इमारतीच्या त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये ह्या साध्या चेअरमन म्हणून निवडून येणार नाहीत. सेक्रेटरी चेअरमन असतं ना, ते खजिनदार वगैरे, तिथे सुद्धा स्वतःचा डिपॉझिट घालवतील. यांना विधान परिषदेची आमदारकी, प्रवक्ता, काय काय नको ती पदं दिली. मला माहित नाही, पण जरा नीलम गोऱ्हेंचं हे स्टेटमेंट जरा पहा, पटलं नाही. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत. त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची, की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे, कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच्याच कॉमेंट्स परब साहेब, काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी. तेच होत असतं. दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलंय का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हा प्रमुख निघून जातात. त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. कालही ज्यावेळेस संजय राऊत साहेबांनी
साहेबांना प्रश्न विचारला गेला शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांना, नेत्यांना. त्यांनीही सांगितलं एक वेळ जर वेळ पडली तर भाजप सोबत जाऊ, पण या एकनाथ शिंदेबरोबर नाही. या शिंदे गटाला कदापि माफी नाही. शेवटी हे राजकारणी आहेत, ते तर बाहेरचा पक्ष होते. त्यांनी जे काही केलं ते बाहेरचा पक्ष म्हणून केलं. तुम्ही काय केलात? एकनाथ शिंदे, तुम्ही काय केलात? उद्धव साहेबांनी अतिशय योग्य म्हटलं की काही माणसं अशी आहेत, त्यांनी या जन्मात भेटलात, पुढे भेटू नका, माफ करा, आमची एवढी परीक्षा घेतली, पुरेशी झाली, पुढच्या जन्मात भेटू नका, आमच्या चांगुलपणाचा जो फायदा घेतलात. मुख्य नेत्याचं सुद्धा एक भाषण झालं. उद्धव साहेबांवर 2 वाक्य म्हणाली म्हणे. अनेक शिवसैनिक म्हणतात साहेब म्हणाले, हे उद्धव साहेबांना साहेब उपकार केले. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना साहेब म्हटल्यानंतर उपकार केले. ज्यांची राजकीय कारकीर्दच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी घडवली, त्यांची पहिली आमदारकी 2004 सालची, शिवसेनेचे पक्षप्रमुख 2003 साली शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. पहिला एबी फॉर्मच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. ज्यांचा राजकारणातला उदय हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी घडवून आणला, त्यांना साहेब म्हटले, उपकार केले. एकनाथ शिंदेंनी यांना साहेब म्हटलं. काय काय म्हणायचं? तुम्ही त्या सातारवाल्याचं बघितलंच, कशा प्रकारे भाजपने ठोकलंय. हे अशा प्रकारे आता तुमच्यामध्येच कसे कलह चालू होतील. भविष्यात खूप काही पाहायचं. ह्या जन्मीचं ह्याच जन्मी फेडून जायचं असतं. कुठे लांब जावं लागत नाही. तो काळ गेला, आता जुना काळ गेला. पुढच्या जन्मी, त्या पुढच्या जन्मी, 7 जन्मात आपल्याला ते भोगावं लागतं. याच जन्मात भोगून जायचं सारं काही आहे ते. स्वतः एकनाथ शिंदे उद्धव साहेबांबद्दल काय म्हणाले ते जरा पहा. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. एकनाथ शिंदेंनी कितीही चेहऱ्यावर ते हसू आणण्याचा प्रयत्न केला, लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला, विनोद उडवायचा प्रयत्न केला, काही असो, एकनाथ शिंदे हतबल दिसले. एकनाथ शिंदे साताऱ्यामध्ये हतबल दिसले. त्यांच्या मंत्र्याने मार खाल्ला. भाजपाच्या लोकांकडनं त्यांच्या मंत्र्याने मार खाल्ला. पोलिसांनी धरपकड केली, काही करू शकले नाहीत. हे जे काही चाललंय शिवसैनिकांनो, ही थोड्या दिवसाची कहाणी आहे. शिंदे गटाला ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. भविष्यात काय काय पाहायचंय हे शिंदे गटाने आता ठरवून ठेवायचंय. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा प्राणवायू भरतोय तोपर्यंत जगून घ्या. भविष्य फार कठीण आहे. सप्रेम जय महाराज.